सध्या कामठी येथील फार्म हाऊस प्रकरण चांगलंच गाजत असून विरोधक आक्रमक झाल्याचं दिसत आहे। बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्ष आणि माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांचा राजीनामा मागितलाय। व्हिडिओ आणि इतर तक्रारींचा उल्लेख करत सुलेखा कुंभारे म्हणाल्या की चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांना धमकावलं, तसंच भाजप उमेदवाराचा विजय सुनिश्चित करण्यासाठी पैशांचा वापर केला। इतकंच नव्हे तर बाहेरील लोकांना मतदान करण्यासाठी आणण्यात आल्याचाही आरोप सुलेखा कुंभारे यांनी केला। आपण या प्रकरणाबाबत पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केल्याचंही कुंभारे यांनी सांगितलं। अजय अग्रवाल, त्या ठिकाणी असलेला फार्म हाऊसचा मालक सुनील अग्रवाल आणि त्याचा जो एक पुतण्या होता चेतन अग्रवाल, हे तिघही तिथे इन्वॉल्व होते। त्यांच्या अगेन्स्टमध्ये आम्ही FIR रजिस्टर्ड करण्याची मागणी केलेली आहे। त्यांना त्वरित अटक करा अशी मागणी केलेली आहे आणि त्यांना 6 वर्ष कोणती निवडणूक लढता येणार नाही अजय अग्रवालला, अशा पद्धतीची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। ही खरी लढाई असल्याने ही खरी लढाई आम्ही लढणार आहोत। ही लढाई इथे आता सुरुवात झालेली आहे। ही आमच्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची लढाई, ही लोकशाहीला संरक्षण देणारी लढाई आहे। ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचं संरक्षण करणारी ही लढाई आहे। सुलेखाताई ही लढाई सतत सुरू ठेवेल आणि जिंकणार, हे मी आधी म्हटलं होतं, लढाई लढणार आणि जिंकणार। तर आपण भाजपसोबत असलेली युती तोडत असल्याचंही सुलेखा कुंभारे यांनी जाहीर केलं। भारतीय जनता पक्षानं आपल्या पक्षासोबत केलेल्या अपमानजनक वागणुकीचा आणि नगर परिषद निवडणुकीत एकही जागा न दिल्याचा उल्लेख करत बहुजन रिपब्लिकन एकता मंच भविष्यात कधीही भाजपसोबत युती करणार नाही असंही त्या म्हणाल्या। तर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळा प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांचा सहभाग असल्याचाही आरोप त्यांनी केला। आपण बावनकुळे यांचं गैरकृत्य समोर आणू असंही त्या म्हणाल्या की काँग्रेस राष्ट्रवादीचे जे कधी कामठी शहरामध्ये आम्ही अजित पवारला नाही बघितलं, अजित पवारची घड्याळ कधी नाही बघितले आम्ही कामठी शहरात, फर्स्ट टाइम। एकही नगरसेवक नाही त्यांचा। हे का आले? कारण पार्थ पवारचं जे अजित पवारचं प्रकरण आहे ना, पुण्याचं जे जमिनीचं प्रकरण आहे, त्याला मंजुरी आमच्या चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी महसूल मंत्री म्हणून दिलेली, हा माझा आरोप आहे। त्याच्यामध्ये भागीदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे। त्या अजित पवारचं जे जमिनीचा घोटाळा बाहेर आलेला आहे ना पार्थ पवारचा, त्याच्यामध्ये अजित पवार सोबत चंद्रशेखर बावनकुळेची भागीदारी आहे आणि ती भागीदारी लपवण्यासाठी कामठी शहरामध्ये त्या माजी नगराध्यक्षसह 8 लोकांना घड्याळ हातात दिली बावनकुळे।